नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू मेक कन्वर्जन सर्टिफिकेट CBSE बोर्डचं असेल, ICSE बोर्डचं असेल, IGCSE बोर्डचं असेल किंवा IB डिप्लोमाचं असेल, हे कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, कशा पद्धतीने बनवायचं आहे, याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. मग तुमचे मार्क्स ग्रेडमध्ये असतील किंवा CGPAमध्ये असतील, सर्व इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आणि याचा जो फॉर्मॅट असेल तोही तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तो फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाठवणार आहे. ठीक आहे. सो पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. आपण नॉर्मल यांची आपली जी PDF आहे ती आपण ओपन केलेली आहे. यामध्ये लिहिलेलं आहे आपल्याला CBSE कॅन्डिडेट एंटरिंग द ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑफ SSC इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. जो आपला कॅप ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यामध्ये जे CBSE बोर्डचे जे स्टुडंट आहेत त्यांना त्यांच्या SSC मार्कशीट जे CBSEची बोर्ड आहे प्लस कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला त्यामध्ये अपलोड करावे लागते. सो कशा पद्धतीने आपल्याला फिलअप करायचं आहे ते एकदा बघूया. आणि त्याच्या अगोदर आपण बघूया की हे जे आपलं CBSE मार्कशीट आहे ते तर आपल्याला द्यायचंच आहे, त्याच्याबरोबर कन्वर्जन सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला त्यामध्ये जॉईन करायचं आहे सिंगल PDF फॉर्मॅटमध्ये. आणि तो आपला कॅप ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला तो फिलअप अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट. यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तुमची CBSE बोर्डची जी एक्झाम आहे सर्टिफिकेट ते अशा पद्धतीने दिसत असते. त्यामध्ये मी जे हायलाईट केलेले आहेत तुम्हाला हे तुमचे हे मार्क्स आहेत. ते मार्क्स तुम्हाला अशा पद्धतीने दिसतात. ते मार्क्स तुम्हाला ॲज इट इज, आता इथे जर आपण बघितलं तर काही ग्रेड सिस्टम आहे याच्यामध्ये, पण यामध्ये ऑलरेडी तुम्हाला जर मार्क्स दिलेले आहेत तुमच्या सर्टिफिकेटवर तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे, पर्सेंटेज कशा पद्धतीने काढायचे आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे. कारण की यामध्ये पासचा फक्त रिझल्ट आहे, यामध्ये पर्सेंटेज नाही आहेत. सो तेच आपण कशा पद्धतीने काढू शकतो ते तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट दाखवत आहे. त्या कन्वर्जन सर्टिफिकेटनुसार तुम्हाला त्या पद्धतीने फिलअप करायचं आहे. आता इथे कन्वर्जन सर्टिफिकेट लिहिलेलं आहे. इथे मी ऑलरेडी यामध्ये लिहिलेलं आहे ऑल इंडिया सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, ज्या दिवशी तुमची एक्झामिनेशन झालेली आहे SSCची तो इयर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तुमचा रोल नंबर मेन्शन करायचा आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमच्या मदर्सचं नाव, फादर्स नेम आणि तुम्ही ज्या स्कूलमधून झालेलं आहे त्या स्कूलचं तुम्हाला नाव तिथे मेन्शन करायचे आहे. जे सब्जेक्ट आहे तुमचे सब्जेक्ट कोड यामध्ये जो आहे तो टाकायचा आहे. तो सब्जेक्ट कोड टाकल्याच्या नंतर तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये फिलअप करायचे आहेत. आणि यामध्ये ऑलरेडी तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत म्हणून हे मार्क्स आपण इथे मेन्शन केलेले आहेत. आणि किती मार्कापैकी म्हणजे 100 आउट ऑफ तुमचे होते तर 100 आउट ऑफ इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि याची जी टोटल आपण इथे केलेली आहे आणि याचे आउट ऑफ मार्क्स जर आपण बघितले तर एवढे आउट ऑफ मार्क्स आहेत. सो एवढ्या आउट ऑफ मार्क्समध्ये तुम्हाला पर्सेंटेज आता यामधून कसे काढणार आहे ते तुम्हाला इकडे दाखवत आहे. 460 डिवायडेड बाय 500 केलं तर तुम्हाला 92 पर्सेंटाईल येत आहे. आणि जर पर्सेंट ऑब्टेन SSC एक्झामिनेशन यामध्ये मग तुम्हाला 92% लिहायचं आहे. त्यामध्ये मग ही जी लाईन जशी दिलेली आहे तशीच तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये लिहायचं आहे मार्क्स ऑब्टेन किती आहेत 460 आउट ऑफ 500, पर्सेंटेज किती आहे 92 इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म व्हाईल फायलिंग SSC मार्क्स अँड पर्सेंटेज. ही झाली ज्या विद्यार्थ्यांकडे पर्सेंटेज सर्टिफिकेटवर नाही आहे तर या पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे कन्वर्जन सर्टिफिकेट CBSE बोर्डचं. नेक्स्ट जी CBSE बोर्डची आहे त्याचं आपण ग्रेड सिस्टममध्ये बघूया. ग्रेड सिस्टममध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे CBSEची 10th या 12ची तुम्हाला 10ची कशा पद्धतीने बनवायची आहे ते तुम्हाला सांगत आहे. आता याच्यामध्ये बघा ग्रेड सिस्टम यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सो ग्रेड सिस्टममध्ये एका सब्जेक्टमध्ये 9 आहेत, एका सब्जेक्टमध्ये ग्रेड आहे 9, 10, 10 आणि 9. यांचा क्युम्युलेटिव्ह जर ग्रेड पॉईंट जर आपण इथे काढलेला आहे इथे तर त्यांचा जो आलेला आहे 9.4. सो 9.4 आल्याच्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचे आहे ते तुम्हाला इकडे खालती सांगितलेलं आहे. आणि याची तुम्हाला सर्टिफिकेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल टाकून देणार आहे. यामध्ये नॉर्मल आहे, एक्झामिनेशन सेकंडरी आहे, तुमचं रोल नंबर यामध्ये मेन्शन करायचं आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट, मदर्स नेम,
फादर्स नेम, नेम ऑफ दी स्कूल. त्यामध्ये 2 तुम्हाला लिहिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज इंडिकेटिव्ह पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरऑल इंडिकेटिव्ह पर्सेंटेज ऑफ मार्क्स 9.5 इंटू CGPA. CGPA कोणता आहे? जे क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज जे आपण 9.4 इथे बघितलेलं आहे. इथे जर आपण वरती जर आल्याच्यानंतर आपण बघितलं तर 9.4 यामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपण CGPAमध्ये घेणार आहे. हे 9.4 यामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला खालती मेन्शन करायचं आहे. सो कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. इथे ऑलरेडी फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. 9.5 GP ऑफ द सब्जेक्ट. GP ऑफ द सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे ग्रेड पॉईंट्स जे भेटलेले आहेत त्यानी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला जे तुमचं ग्रेड पॉईंट आहे त्यांनी. म्हणजे 9.5 आहे तर ग्रेड पॉईंटमध्ये तुमचे हे किती मार्क्स आहेत तर 9 आहे. तर 9.5 इंटू तुम्हाला 9 करायचं आहे इक्वल टू जेवढे तुमचे मार्क्स असतील ते तुमचे मार्क्स असणार आहेत. मग तुम्हाला मार्क्स ऑप्टेनमध्ये 85.5 लिहायचं आहे. आउट ऑफ तुमचं 100 मार्काचंच तुमचं पेपर असतो. सो त्यामध्ये इंग्लिश असेल, हिंदी असेल, मॅथमॅटिक्स असेल, सायन्स, सोशल सायन्स या पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे. हे CGPA म्हणजे 9.5 आणि तुमचे हे ग्रेड पॉईंटमध्ये किती तुम्हाला ग्रेड पॉईंट भेटलेला आहे ते मल्टिप्लाय करायचं आहे. हा तुमचा स्कोर येईल आउट ऑफ 100. अशाच पद्धतीने तुम्हाला CGPAचं ग्रेड पॉईंट हे अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. आणि याची जर आपण टोटल केली तर टोटल तुमची एवढी येते 446.500 आउट ऑफ. कारण की 5 सब्जेक्ट आहेत. सो 500 मार्काच्या पैकी तुम्हाला 446.5 तुम्हाला मार्क्स पडले. क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट जो आपण 9.4 बघितलेला आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. याची जी PDF असेल ती तुम्हाला मी टाकून देणार आहे. त्यानुसार तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. 446 हे तुमचे मार्क्स इंटू 100 डिवायडेड बाय 500 हा तुमचा पर्सेंटेज आलेला आहे. पर्सेंटेज कसं आपण काढतो त्यानुसार तुम्हाला पर्सेंटेज काढायचं आहे. आणि क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज ऑन द बेसिस ऑफ CGPA कोणत्या पद्धतीने करायचं आहे तर 9.5 तुमचं जे आहे ऑलरेडी आणि हा CGPA मल्टिप्लाय करायचा आहे. तो तुमचा इथे पर्सेंटेज यायला पाहिजे. हे पर्सेंटेज आणि इथले पर्सेंटेज हे सेम असले पाहिजे. आणि मग तुमचे जे पर्सेंटेज असले 89.3 यामध्ये सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स यांचं पॅरेंट्सचं सिग्नेचर पाहिजे विथ नेम आणि यामध्ये तुमचं सिग्नेचर पाहिजे विथ द नेम. ठीक आहे. सो हे झालं आपलं CBSE CGPAचं कशा पद्धतीने करायचं आहे ग्रेडिंग सिस्टममध्ये ते तुम्हाला सांगितलं आहे. पर्सेंटेजमध्ये जर असतील तर कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तेही तुम्हाला सांगितलं. ICSE बोर्डचं आता आपण बघूया. इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन एक्झामिनेशनचं. त्यामध्ये जर बघितलं तर ICSE तुमची अशी सर्टिफिकेट असते. या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला पर्सेंटेज डायरेक्ट दिलेले असतात आणि यामध्ये तुमचे सब्जेक्ट इथे लिहिलेले असतात. त्यामध्ये जर आपण बघितलं पर्सेंटेज जर तुम्हाला दिलेले आहे तर त्या कशा पद्धतीने आपण कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायची आहे तर अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट आपल्याला बनवायची आहे. जे पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत ते डायरेक्ट तुम्हाला मार्क्समध्ये डायरेक्ट टाकायचे आहेत. इथे आउट ऑफ तुमचा 100 आउट ऑफ पेपर होता सो इथे मेन्शन करायचं आहे. आणि जे तुमचं ऑप्टेन मार्क असतील 644 700 म्हणजे 644 इंटू 100 डिवायडेड बाय 700 हा तुमचा पर्सेंटेज येणार आहे. हे IBSEचं आपण बघतोय. ICSEचं आपण बघत आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज जर असतील तर कशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज काढायचे आहेत हे आपण जे बघत आहोत ICSEचं आपण बघत आहोत. ठीक आहे. या पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं IGCSE म्हणजे इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन जे इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी. त्याची जी सर्टिफिकेट असते अशा पद्धतीने असते. इथे तुमचा रिझल्ट ग्रेड सिस्टममध्ये असतो आणि इथे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलेले असतात. तर पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत तेच तुम्हाला डायरेक्टली ही कन्वर्जन सर्टिफिकेट आहे. ही PDF तुम्हाला मी टेलिग्रामला टाकून देईन आणि जे फॉर्मॅट बनवलेलं आहे याने तो पण तुम्हाला टाकून देईन मी. जे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये लिहिलेले आहेत सो इथे तुम्हाला पूर्ण पर्सेंटेज यामध्ये टाकायचे आहेत मार्क्समध्ये आउट ऑफ 100 आणि यांची 734 टोटल आली आहे आणि 100चे 900 आलेली आहे. त्या पद्धतीने तुम्हाला इथे 734 इंटू 100 डिवायडेड बाय 900 इक्वल टू 81.55% हा तुमचा
पर्सेंटेज आलेले आहे. ही सर्टिफिकेट प्लस तुमची मार्कशीट हे तुम्हाला अपलोड करायचं आहे SSC तुमच्या जे ॲप्लिकेशन आहे रजिस्ट्रेशनचं त्यामध्ये तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. जर आपण इंटरनॅशनल याचं बघितलं IB डिप्लोमाचं त्याची पण सर्टिफिकेट तुम्हाला अशाच पद्धतीने दिसेल आणि त्या पद्धतीने जर तुम्हाला खालती बघितलं तुम्ही तर सर्टिफिकेटला तुम्हाला ग्रेड सिस्टम दिलेले आहे आणि पर्सेंटेज दिलेला आहे. सो पर्सेंटेज डायरेक्टली तुम्हाला मार्क्समध्ये टाकायचे आहेत. ते मार्क्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचे 8796 आहेत. सो इथे पण बघितलं आपण तर अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट बघायचं आहे. हे पर्सेंटेज इथे डायरेक्ट टाकलेले आहेत आउट ऑफ 100 मार्क्स. सो लास्टला जर आपण बघितलं टोटल येते 494 600 यांची जर मल्टिप्लाय केलं आपण तर 82.33% एवढं तुमचं येतं. अशा पद्धतीने तुम्हाला SSCचं तुम्हाला हे सर्टिफिकेट बनवायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की कशा पद्धतीने ग्रेडिंग सिस्टमचं किंवा ग्रेड सिस्टमचं किंवा पर्सेंटेजमध्ये आहे तर कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे CGPAचं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. याची जी PDF असेल ही PDF तुम्हाला टाकून देईल किंवा तुम्हाला जर वाटलं की फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवायचं नाही एका सिंगल पेजवर बनवायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. जसं की इथे लिहिलेलं आहे आपण कन्वर्जन सर्टिफिकेट एक्झामिनेशन 2013 रोल नंबर नेम ऑफ द कॅन्डिडेट फादर्स नेम नेम ऑफ द कॅन्डिडेट असं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला असा बॉक्स करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता जे तुम्हाला मार्क्स वगैरे तुम्हाला मेन्शन करायचे आहेत आणि तशाच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता. तोच फॉर्मॅट असेल पण तुम्हाला एका पेपरवर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की CGPAचं कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं आहे तर ते तुम्हाला इथून मी सांगितलेलं आहे. ही जी PDF असेल ही PDF तुम्हाला मी आता पाठवून देतो टेलिग्राम चॅनलला आणि जो फॉर्मॅट आहे कारण की ऑलरेडी यामध्ये फिलअप केलेले आहेत. सो जो ब्लँक फॉर्मॅट आहे जो मी इथे बनवून दिलेला आहे तुम्हाला हा जो ब्लँक फॉर्मॅट आहे इथे इयर हा मी एंड करतो आहे कारण की तुमची जी एक्झामिनेशन स्कूलमध्ये झाली असेल कोणत्या वर्षी त्या वर्षीचं इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि हा फॉर्मॅट तुमच्यासाठी हा बनवून तुम्हाला मी दिलेला आहे. ठीक आहे. सो हा फॉर्मॅट मी सेंड करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल आपला म्हणजे तुमचाच आहे सो नक्की याला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.